टाळ्यांचा कडकडाट. सेकंड मॅच आपण पाहताय उमेश 11 श्री जागमाता रावळे. पहिलाच बॉल यावेळेला नेहिल किनी हरेश्वर किनी यांचे सुपुत्र. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिलाच बॉल ऑफ्टमच्या थोडासा बाहेर होता. पिचिंग पाहिली पंचांनी लगेच सांगितलं त्या ठिकाणी सिग्नल केलं. विदिन सेकंदामध्ये पंचांवर जबाबदारी असते. तुम्ही प्रश्न विचारता तर प्रश्नाचं उत्तर लगेच पंचांकडे असावं लागतं. म्हणून एक्सपिरियन्स पंच जेव्हा असतात ना त्यावेळेला लगेच ते त्यांचे इशारे देतात की यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर आहे. लगेच इशारे करतील ऑफ्टमच्या बाहेर, लेगस्टमच्या बाहेर आहे, लगेच लेगस्टमच्या बाहेर असे इशारे करतील आणि तुम्हाला ते सिग्नल लँग्वेज समजणं फार महत्त्वाची गोष्ट असते. पहिलाच बॉल डॉट. ऑन साइडला पुलचा फटका अगदी सहजगत्या चेंडूला फेकून दिलाय 6 धावां करता. ग्रेट टायमिंग त्यांच्या स्वागतासाठी 6 धावा. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, हर दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन. थँक्यू. खूप चांगला फटका होता. ही भावीची स्पेशालिटी राहिले. भरपूर वर्ष क्रिकेटचा दांडका अनुभव. ऑन साइडला अकूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिलंय. पुन्हा एकदा त्याच रेंज मध्ये राजू पाटील यांच्या स्वागतासाठी. कणखर मजबूत यावेळेला फलंदाजी. काय बॅटचा फ्लो होता. बॅकलिपचा उपयोग केला. शफल झाले. अगदी चेंडूच्या मिनिट मध्ये आले. सरळ रेषेमध्ये खेळत असताना कोऑर्डिनेशन बॉटम हँडचा उपयोग. सरळ चेंडूला फेकून दिला 6 धावां करता. ग्रेट टायमिंग. संघाची धाव संख्या 12 वर जाऊन पोहोचले. 3 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा. यावेळेला पुन्हा एकदा षटकार येईल का? यस डेफिनेटली. आणि तोडफोड ग्रुप यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. लगातार 3 इन रो. क्या बात आहे भावेश. बाउन्स मिळाला होता. बाउन्स बॉलला कसं खेळायचं, उसळत्या चेंडूवर कशी फलंदाजी करायची याचं ताजं उदाहरण भावेशच्या बॅट मधून पाहायला मिळतं. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडूला वळवलं गेलं. ज्या वेळेला तुम्हाला शेड्यूल दिला जातो ना त्या शेड्यूलच्या तुम्ही अर्धा तास अगोदर येता किंवा 15 मिनिटे येता त्यावेळेला सिच्युएशन नुसार ॲटमॉस्फिअर तुम्ही पाहता. पहिली मॅच जेव्हा पाहता तुम्ही निरीक्षण करता की नाही आपल्याला अशा प्रकारची गोलंदाजी केली तर असे फटके बसतील. परंतु जेव्हा तुम्ही वेळेवर उपस्थित राहता, वेळेच्या अगोदर जर आले तर अशा प्रकारचे स्ट्रोक पाहायला मिळाले नसते. थोडंसं फ्लेक्झिबल होण्यासाठी वेळ लागतो. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता 10 बॉल तुम्ही नेट प्रॅक्टिस मध्ये करता त्यावेळेला तुमची लेंथ अँड लाईन बरकरार राहते. नो डाऊट अबाउट इट. नेहिल किनी एक बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आहे. इथून ही लेंथ खूप महत्वाची होती. आणि आता या वेळेला नयन कोणतीही चुकी करणार नाहीये. 3 षटकारानंतर आलेली सफलता या ठिकाणी पाहायला मिळते. 18 वर पहिला धक्का. बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वर पहिला धक्का. अतिशय सुंदर पद्धतीने भावेशने जी स्टार्ट करून दिली होती अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाली. 4-4 षटकांचे सामने पाहायला मिळतात. लगातार 3 षटकार आले. टाळ्यांचा गजर होतोय. व्हायला हवा. जेव्हा तुम्ही एक चांगली स्टार्ट करून देता आपल्या संघाला आणि संघासाठी तुम्ही झटत राहता सातत्याने त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते. 10 मिनिटे आणि 46 सेकंद आहेत तुम्हाला जवळजवळ विचार केला तर 13 बॉल फेकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर ध्रुव 11 सातपाडी संघ 18 वर जाऊन पोहोचला. पहिला धक्का भावेशच्या स्वरूपात. नवीन न्यू बॅटर उपसरपंच म्हणून या नात्याने परंतु क्रिकेटवरचा जिव्हाळा हा सातत्याने जपतायत मिस्टर अभिजित तरे. वीरेंद्र बाबरे एका साईडला आपण पाहतायत. काय फलंदाजी केली होती डीडी स्पोर्ट्स भिनार भिवंडीमध्ये. ऑन साइडला काय जबरदस्त आल्या आल्या ड्रेसिंग रूम मध्ये जणू काही सेट होऊन आलेत आणि सरळ चेंडू फेकून दिला. काय
पीक केलं होतं चेंडूला. आपण पाहतच राहावंसं वाटेल हा स्ट्रोक. जणू काही या वेळेला आपण पाहतायत खूप चांगला ब्रेटलीने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी मारलेला पुलचा फटका. अगदी त्याच पद्धतीने पुनरावृत्ती पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते तब्बल 24 रन्स. ग्रेट बॅटिंग. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर ध्रुव 11 सातपाडी 24 वर जाऊन पोहोचतोय. येऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण सुभाषजी कदम यांना संधी आणि लगेच येऊया दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 24 धावा फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला हिमेशने इम्प्रोव्हायझेशन केलेला आहे. आपल्या मध्ये असलेला आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असते. ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक. वीरेंद्र बाबरेचा खेळ खल्लास होईल का? यस, डेफिनेटली. कॅच नंबर 2 नयन कोणतीही चुकी करणार नाहीये. पहिल्या चेंडूपासून तुटून पडण्याचा प्रयत्न केला आणि वीरेंद्र बाबरे वीरू बॅक टू द पवेलियन. बिग विकेट गॉन. हाकेला धावते संकटी पावते हो, हाकेला धावते संकटी पावते. रावले गावाची देवी, रावले गावाची देवी, रावले गावाची माय, माझी जगमाता आई. रावले गावाची माय, माझी जगमाता आई. थँक्यू. वेलकम बॅक. 1.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 24 धावा फलकावर 3 गडी बाद झालेत. ध्रुव 11 सातपाडी संघाचे खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले ती हिमेश या गोलंदाजाची. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित यावेळेला कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. सिंगल मिळाली श्रेयसच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25 या धावसंख्येवर 25. जबरदस्त कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना अगदी डोंगराच्या वर आपण पाहू शकतायत जे चिमुरडे आहेत हाय करतायत. क्या बात आहे. सावकाश एकंदरीत डान्स करताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण वेलकम. म्हणजे क्रिकेटचे चाहते डोंगराच्या कडाकपाऱ्यात जाऊन मॅचचा आनंद घेताय. शिवनेरी चषकाचं म्हणजे या स्पर्धेची हाय क्वालिटी जी आहे ती उत्तुंग पाहायला मिळते. वाईट बॉल आला मुन्ना बडान सरांकडून. दरम्यान संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली. 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2. ध्रुव 11 सातपाडी संघ टॉस हरल्यानंतर यावेळेला फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्टार्ट अगदी चांगली झाली. ऑन साइडला खूप चांगला ऑन ड्राईव्ह अभिजित तरे यांच्या बॅटमधून एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 27 ला 2 धक्के बसलेत. 1.3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. खूप चांगली फलंदाजी अभिजित तरे यांच्या बॅटमधून आल्या जो पुलचा फटका खेळला होता अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला होता. इथून हिमेश मोठे फटके मारून देत नाहीये ही त्याची खासियत राहिली. परंतु इथे मात्र श्रेयस थांबणार नाहीये. छोटा पॅक बडा धमाका. सरळ चेंडूला फेकून दिलाय. श्रेयस नावाचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त काय पीक केलं होतं. शफल झाले होते. चौथ्या स्टंपवर येऊन
बॉडमॅनचा उपयोग केला. इथून ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. खराब क्षेत्ररक्षण. पाहता पाहता त्या ठिकाणी आपण पाहतायत पंपू त्या ठिकाणी. कधी कधी पंपूचं मी पाहिलंय की कठीण झेल मात्र खूप चांगल्या पद्धतीने सोप्या करतो आणि सोपे झेल कधी कधी मात्र या वेळेला आपण पाहतायत पंपू धरतीला दान करतो. संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. 2 गडी बाद झाले. 1.5 बॉलचा खेळ झालाय. हिमेशने खूप चांगली गोलंदाजी केली. चौथ्या बॉलवर जो मिळालेला षटकार तदनंतर केलेलं परिवर्तन स्वतःमध्ये आत्मविश्वास या ठिकाणी ठासून भरलेला आहे. श्वान मैदानाच्या आतमध्ये या मॅचला एन्जॉय करत असताना एकदा बॉल तयार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 35. 4 मिनिटांचा कालावधी तुम्हाला 7 बॉल मध्ये आतापर्यंत राहील. पुन्हा एकदा बॉल तयार. हिमेश फुलटॉस बॉल होता. खूप वेगवान मारा केला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर चेंडू फार वेगाने निघून जातोय. स्टॉप केला जाईल. गुड फिल्डिंग. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. यस अंपायर कॉल. पी बिमर या वेळेला आहे की नाही. टायमर स्टॉप केलं गेलंय हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सूचित करतो. डिसिजन पेंडिंग. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतायत या स्पर्धेला लाईव्ह कव्हर केलं जातं. थेट प्रक्षेपण शिवनेरी चषक 2024. अगदी भगवामय असं वातावरण. आज शेवटचा आणि अंतिम दिवस. अंडर फ्लड स्लाइड मध्ये या स्पर्धेचं आयोजन. नो बॉल नो +2 मिळतील 3 धावा आणि मेल या ठिकाणी फ्री हिटचा सिग्नल. 38 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. अतिशय सुंदर ही स्पर्धा. प्रत्येकाला हवीशी स्पर्धा पाहायला मिळते. खूप गोड कौतुक केले या स्पर्धेने. कडाक्याची थंडी आणि त्यामध्ये आज प्रेक्षक वर्गांची लयलूट आपल्याला पाहायला मिळेल. थंड गुलाबी हवा वाहताना अजूनपर्यंत तरी दिसत नाहीये कारण हवेचा झोत हा परिपूर्ण थांबला गेलाय. एक्झॅक्टली नो बॉल होता. कमरेच्या फारच वरती होता. तेवढाच वेगवान मारा केला होता. पुन्हा एकदा हिमेश शेवटचा बॉल घेऊन. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं. हिमेशला माहिती आहे इथे आखूट टप्प्याचे चेंडू देऊन फायदा नाही आहे कारण फलंदाज हा मात्र या ठिकाणी तत्पर आहे फ्री हिट बॉल खेळण्यासाठी. इथून कसाही स्ट्रोक तो खेळू शकतो. त्यासाठी फक्त एकच लेंथ लाईन, एकच लक्ष ऑफस्टंपच्या बाहेर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्ती अखेर 38 वर. आता 3 मिनिटे आणि 39 सेकंद आहेत हे षटक फेकण्यासाठी. विचार विनिमय करून हार्दिक त्या ठिकाणी जात आहेत. सांगतायत समजवतायत की कशा प्रकारची तुला गोलंदाजी करायची आहे. 38 धावा 2 गडी बाद. यानंतर जर आपण पाहिलं तर साईनाथ अर्नाळा आणि त्यामध्ये नुकताच संघ विजयी झालेला आपण पाहू शकाल. तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय केळवा 11. त्यानंतर द्वारकामाई चिखलपाडा वसई 1140+. ओपन संघाला बाय मिळाले. 38 धावा 2 गडी बाद. पहा 2 मिनिटे आणि 57 सेकंद आहेत. वेळ घ्या. नो डाऊट अबाउट इट. वेळ मात्र थांबणार नाहीये. टायमर थांबणार नाहीये. 2 मिनिटे 49 सेकंद. 46 45 44. आता 2 मिनिटात झटपट गोलंदाजी करेल का 2.5 मिनिटांमध्ये. नयन की यावेळेला नयन आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू ही खासियत राहिली या गोलंदाजाची. स्पेशालिटी. आमचे साथी समालोचक नुकतंच ज्यांचं आगमन झालंय प्रशांत आदवडे सर. हिंदीमध्ये अप्रतिम समालोचन आपण त्यांचं ऐकतायत. 5 दिवस आणि हा 6वा दिवस त्यांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी वेलकम. ऑफ साइडला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक हार्दिक. गेम प्लॅनिंग ठरलं होतं की अभिजित तरेला सगळे चेंडू देण्यासाठी वायडिश ला लॉंग ऑफ जो आपण पाहिला तो वायडिशला होता जेणेकरून अभिजित तरेला हा गॅप दिसेल आणि त्या गॅप मध्ये मात्र मी या वेळेला ताबडतोड येईन आणि इथे मात्र त्वरित आला आणि फलंदाज बाद होताना. गुड कॅच. फलंदाज बाद. अभिजितच्या खेळीला पूर्णविराम. गॉन.
थँक्यू डीजे. चला फलंदाज लगेच घाई करायची आहे. यावेळेला आपण पाहतायत 38 धावा, 3 गडी बाद झालेत. एक अतिशय सुंदर स्पर्धा आणि त्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. आजच्या दिवसात शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळतो. साहिल चापकेने काय सामना फिरवला होता. तोच आमच्या ऑन स्क्रीनवर अंडर 24चा खेळाडू नयनला आपण पाहू शकाल. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा आणि एक सुंदर कलाकार आहे. डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून एबी ट्रॉफीला सातत्याने 6 ते 7 दिवस खूप चांगले म्युझिक पाहायला मिळतात. जसं सुभाषजी कदम या अगोदर कॅन्डीला आपण सुद्धा पाहिलं होतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. पहिला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. हिमेश चेंडू येण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी थोडं कॅरी करण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. 3 गडी बाद झाले. धावांचा वेग जो होता तो कमी प्रमाणात आता पाहायला मिळतो. जे ग्राफ होता 2 षटकांमध्ये तो उंचीवर गेला होता. 38 धावा होत्या 2 षटकांमध्ये. परंतु आतापर्यंत जर विचार केला तर 3 बॉल हाताळलेत. त्यामध्ये 1 विकेट्स मिळवला आहे आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 1 धाव. ग्रेट बॉलिंग आणि टायमर यावेळेला स्टॉप झालाय. म्हणजेच तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये 4थ्या षटकामध्ये 1 क्षेत्ररक्षक घ्यावा लागेल. शफल झालेत, खेळलेत यावेळेला क्षेत्ररक्षक. आशिष कोणतीही चुकी करणार नाहीये. डीप मिड विकेट वरून पुढे येत आहेत. गुड कॅच, ब्रिलियंट फिल्डिंग. फलंदाज बाद गॉन. नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी पडली नजर तुझी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली गेली. एक अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. ला 4 धक्के, 2.4 बॉलचा खेळ, 4 षटकांचा सामना, 2 विकेट्स आतापर्यंत मिळवलेत नयनने. 4 बॉल मध्ये काय अप्रतिम मारा केलाय. स्पायसी बॉलिंग. स्विच हिटचा फटका. क्षेत्ररक्षक पंपू त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. आता कोणती चुकी करणार नाहीये. झेल तर सुटला परंतु राग कोणावर काढताय. सिक्सर सुप्रीमोच्या चेंडूवर. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर अशा राग रुसवे करून नाहीये. चेंडूने तर तुम्हाला सांगितलं नव्हतं की कॅच सोड, परंतु या वेळेला राग काढला जातोय. परंतु हे मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही जरूर करतायत. आता लोकल आहेत म्हणून ठीक आहे, परंतु वेगळ्या समालोचकांनी तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं दिली असते. अर्थातच दहशत पाटील. संघाची धावसंख्या 39 ला 5. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. साई बाबा मी दर्शन येईन रे. साई बाबा मी दर्शन येईन रे. ओढ भेटीची लागली मला वाऱ्या तो गुरुवार. ओढ भेटीची लागली मला. 5 बॉल मध्ये 3 विकेट. क्या बात आहे नयन. एक सुद्धा धाव खर्च केलेला नाहीये. हा ट्रम्प कार्ड गोलंदाज. 1 धाव आली, ती सुद्धा 22च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. ऑन अ हॅट्रिक. काय गोलंदाजी केले. पंपूने सुरेख झेल टिपला. थोडंसं कंट्रोल नव्हतं आणि यावेळेला आपण पाहतायत ग्रेट कॅच बाय पंपू. संघाची धावसंख्या 39 ला 5 धक्के बसलेत. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. मनगडाचा वापर केला. फार वेगाने क्षेत्ररक्षक निहिल पुढे सरसावतोय. बॅकअप चांगला मिळाला, अन्यथा इथून धाव झाली असती. पंपू तर बॅकअपसाठी पुन्हा एकदा आले होते थर्ड मॅनला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 2च्या मदतीने 41च्या घरामध्ये. ध्रुव 11 सातपाडी संघ. पहा 2 षटक आपण प्रथम पाहिले तर पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या, 2 विकेट्स मिळाल्या होत्या. परंतु नयन आला. नयनने शानदार कामगिरी करत 3 फलंदाजाला बाद केलं आणि फक्त धावा खर्च केल्या त्या वैयक्तिक. या वेळेला 2 धावा.
म्हणजे 3 षटकांचा खेळ झालाय. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला गेला, आशिषला आतमध्ये आणलं गेलं कारण तुमचं या वेळेला टायमर ऑफ झालं होतं. डिसिप्लिन ही स्पर्धा पाहायला मिळते. 2 संघांना आपण पाहिलं होतं. MS11 चिंचणी संघाला 3 बॉलची पॅनल्टी लागली. पालघर 11 संघाला 40+ माध्यमातून 3 बॉलची पॅनल्टी लावली. अशा प्रकारचं डिसिप्लिन क्रिकेट म्हणजे जे क्रिकेट डेव्हलप व्हावं. कोणत्याही आयोजकांना वाटतं की पॅनलाइज नको द्यायला, परंतु ना इलाज असतो की तुम्हाला वेळेवर या ठिकाणी टायमिंग दिलेलं असतं. वेळेच्या अभावी तुम्ही जर 1 ते 2 तास उशिराने येतील तर दिस इज नॉट फेअर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 41-5 3 षटकांचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. हार्दिक एक अष्टपैलू खेळाडू, एक मॅन ऑफ द सिरीज बाईक रॉकी ग्रुप चषकामध्ये विटी लाईनच्या वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं. ऑन साईडला अगोदरच मात्र या ठिकाणी तयार नव्हते. साहिल चापके सरळ चेंडू बीट करून निघून जातोय. 4 धावांकरता चौकार. खूप चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहिलं साहिल थोडंसं द्वंद्व मनामध्ये गेला होता, डबल माइंड मध्ये गेला होता. पुढे जाऊ की पाठीमागे येऊ अशातच प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला नाही. आणि कुणालजी सुरेश पाटील कुणाल दादा यांच्या कटआउट्सला अभिवादन करणारा हा मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यांनी 55,555 रुपयांचं आर्थिक सहाय्य केलंय. ऑन साईडला फ्लिकचा फटका आहे. पुन्हा एकदा साहिल मात्र आता चुकी करणार नाहीये. गुड फिल्डिंग, ॲब्सोल्युटली परफेक्ट थ्रो पाहायला मिळतोय. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 46. या धावसंख्येवर 46 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 3.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4 बॉल शेष राहिलेत. तर होणारा सामना साईनाथ अर्नाळा संघाचा कॅप्टन आणि त्याचप्रमाणे केळवा 11 संघाचा कॅप्टन. मोठा प्रहार, चेंज ऑफ पेस केला होता. हार्दिक पुढे सरसावेल, कॅरी करतोय. खूप चांगला झेल, कॉट अँड बोल, बाद. बॅक टू द पवेलियन. 46ला 6 धक्के. मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. वेलकम बॅक. 46ला 6 धक्के, 3.3 बॉलचा खेळ झालाय. मॅच नंबर 51 म्हणजेच 51 मॅच आतापर्यंत या ठिकाणी खेळले गेलेत. श्री जाकमाता रावळे उमेश 11 असं आपण टायटल पाहत आहेत. हरेश्वरजी किनी साहेब आमच्या व्यासपीठावर, प्राण भोईर यांना आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे उपेंद्र साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. तिन्ही त्रिमूर्ती या ठिकाणी उपस्थित झालेत. 46ला 6 धक्के, 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर ध्रुव 11 सातपाडी पहिल्या 2 षटकांमध्ये काय आक्रमकता दाखवली. 38 धावा होत्या आणि तदनंतर जर आपण पाहिल्या फक्त आणि फक्त आता 9 बॉलमध्ये जवळजवळ 8 धावा दिलेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर या स्नो बॉल थोडीसा चान्स कुठेतरी घ्यायला हवा होता, परंतु आता ती वेळ निघून गेली. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप फक्त सोसावा लागतो. पंच काय दर्शवतायत या वेळेला की खेळपट्टीच्या बाहेर काय एक्झॅक्टली यावेळेला पाहायला मिळतोय. नो बॉल तर आहे, परंतु खेळपट्टीच्या बाहेर आहे का हे दर्शवलं जाईल. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने एक्झॅक्टली मात्र त्यांना असं वाटलं की खेळपट्टीच्या बाहेर या ठिकाणी नाहीये, परंतु इथे आपण डिसिजन पेंडिंग ठेवलं गेलंय. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत सुमित देशमुख सर. सत्तेचाळीस धावा, 3.3 बॉलचा खेळ. हळूहळू प्रेक्षकांची या वेळेला गर्दी होत असताना पाहायला मिळते. प्रत्येक स्टँड्स मध्ये प्रेक्षक वर्ग या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. नो नाहीये, व्हाईट बॉल आहे. या वेळेला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यस, व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 47-47.
47 धावा 6 गडी बाद झालेत. इथून जर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय राहुलजी कवळी साहेब वेडी गावातील एक अनमोल रत्न, नेहमीच प्रत्येक स्पर्धेला त्यांच्याकडून शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी सौजन्य केली जाते आणि या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि त्यांना मी विनंती करेन, आदरणीय सन्माननीय राहुलजी अरविंद कवळी साहेब वेडी गावातील सुपुत्र, मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. शिस्तबद्ध संघासाठी ट्रॉफी म्हणजे तुम्ही चांगल्या शिस्तीने खेळला पाहिजे. त्या संघातून जवळजवळ आपण पाहिलं तर 40 ते 50 संघातून 50 ते 60 संघातून कोणता मात्र संघ असा ठरेल की प्रत्येकाच्या नजरेत तो चांगला असेल. तर नो बॉल. बिमर होता, तिथे झुकले नव्हते, गुडघ्यावर बॅलन्स केला नव्हता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. वाईट नंतर आलेला नो बॉल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 48 49 49. 1+1 अशा 2 धावा आल्या. खोलवर चेंडू होता, फ्री हिटच्या बॉलवर खेळू शकले नाहीत प्रियेशने रात्र अप्रतिम गाजवली गेली होती. कालच्या रात्रीमध्ये काय फटके खेळले होते. स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, इनसाइड आउटचा फटका, आक्रमकता दाखवली होती. चौफेर फटकेबाजी करून ध्रुव 11 सातपाडी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं होतं. तोच खेळाडू आज स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. लो फुलटा चेंडू होता, ऑन साइडला खेळला गेला, डीप मिड विकेटला. व्हॉट अ फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग साहिल चाफके. याचं सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षणाची साथ मिळताना 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 51 धावा 51. बॉल फेकून झाले जवळजवळ. जर आपण पाहिलं तर 5 शेवटचा बॉल आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचंय. निनाद त्या ठिकाणी पोहोचलेत. आज फक्त निनादची चर्चा राहील. तोंडातला घास हिरावून घेतला. 3-11 बाप्पा अमोल बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघाच्या क्लास बॅटिंग केली होती. लेग बाईचा इशारा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 52. विजयासाठी 53 धावांचं लक्ष्य 4 षटकांमध्ये समोर ठेवलं गेलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये 38 धावा आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 14 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजेच गोलंदाजाने केलेला कमबॅक ॲब्सोल्युटली सुपर. सागरजी वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं आणि ऑर्गनायझर म्हणून सातपाडीचे, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. चला, या टॉस त्या ठिकाणी केला जाणार आहे. साईनाथ अर्नाळा संघाचा कॅप्टन आला असेल तर या लगेच टॉस करण्यासाठी. त्रेपन्न धावांचं लक्ष्य. चला, साईनाथ अर्नाळा संघाचा कॅप्टन आलाय का प्लीज लगेच या आपण. चला, या सामन्याला सुरुवात होईल आणि सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदलाव या ठिकाणी तुमच्या समोर जोडले जातील. हिंदीचे एक गोड आवाज आमचे जवळचे मित्र आदरणीय सन्माननीय प्रशांत जाधवडे सर. तत्पूर्वी देऊया आपण डिस्क जॉकीला सुवर्ण संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया. मेरे लाडी को सासरवाड़ी को लेके
जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाव बख्शे तो खूबसूरत सफर भी देना, गूंगा था मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना। नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं सुंदरी ग्रुप प्रेजेंट सुंदरी चषक 2024। सभी का स्वागत है आज के इस ग्रैंड फिनाले में। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता आज चलने वाला है, और इस जंगल में बहुत सारे शेर है छुपे हुए। इस मंच पर अगर देखें तो बहुत ही जबरदस्त माहौल बना हुआ है और मंच सजा हुआ है। एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर आप देख रहे हैं। दो टीमें इस वक्त ध्रुव 11 सात पार्टी बनाम जागमाता रावले उमेश 11 की टीम मैदान के अंदर, और जीतने के लिए लक्ष्य रहेगा 24 गेंदों में 53 रनों का। अब 53 रन प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा। सारे दर्शकों का स्वागत। आज के दिन का अहम मुकाबला, प्रारंभिक बल्लेबाज हार्दिक और निहिल मैदान के अंदर, अवधूत अपने बोरिंग पर तैयार है। टीम के कप्तान गेंदबाजी करेंगे और पावर प्ले का ओवर है। फिलहाल देखें तो फ्लाइंग स्टिप, एक गली पॉइंट, डीपेस्ट कवर और उसके साथ मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है। मिड डाउन, डीप मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी, स्क्वायर लेग और एक फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद। अच्छे तादाद में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। पार्टी नेटवर्क के माध्यम से ये टूर्नामेंट देख रहे हैं। तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है। एक बोला गणपति बापा। के बाहर गेंद थी, सुंदर फील्डिंग। ओहो, फील्डिंग देखिए, उड़ता हुआ पंची है, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। श्रेयस इस वक्त आप देख रहे हैं बहुत सारे यंग खिलाड़ी हैं के पास, अंडर 19 के खिलाड़ी। देखिए एक बार फिर ये अवधूत की गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, गति का इस्तेमाल किया था, गेंद को खेल दिया था इस वक्त पॉइंट क्षेत्र में। ऐसा लग रहा है कि जॉन्टी रोड्स आए हैं इस मैदान के अंदर। बहुत ही लाजवाब फील्डिंग, वाह, ये क्वालिटी क्रिकेट की। और राइट अप ओवर द विकेट पर ऑन साइड पर खेल दिया। मिड ऑन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के श्री जागमाता रावले टीम 22 गेंदों में जीतने के लिए 51 रनों की जरूरत है। निहिल 1 पर खेल रहे, हार्दिक का खाता खुलता हुआ, दोनों बल्लेबाजों का खाता खुला है। 13.91 के औसत से आपको रन बनाने हैं। और आज इस प्रतियोगिता में काफी सारे दर्शक जो है पार्टी नेटवर्क के माध्यम से हमारे साथ जुड़े हुए हैं। सबका दिल की गहराई से स्वागत है। अवधूत अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, हवा में श्रेयस का पीछा कर रहे गेंद। इस बार निहिल बैक टू द पेवेलियन, अवधूत को सफलता मिली है और जागमाता रावले की उम्मीदों को लगता हुआ बड़ा झटका। निराश पंत के साथ बल्लेबाज डगआउट की तरफ आ रहे हैं और नए बैटर मैदान के अंदर नयन नंबर 3 पर बल्लेबाजी कर। अवधूत अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। सुंदरी चषक 2024 आप देख रहे हैं। प्रतियोगिता का आज का ग्रैंड फिनाले का दिन और 21 गेंदे 51 रनों की जरूरत। जागमाता रावले टीम, उमेश 11 जागमाता रावले और ध्रुव 11 सात पार्टी, दोनों बहुत तगड़ी टीमें हैं, दावेदार है। और फिलहाल श्रेयस का बहुत ही जबरदस्त कैच, शानदार फील्डिंग। और अब जाकर नए बल्लेबाज नयन नंबर 3 पर रिकी पॉन्टिंग का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, संगकारा का नंबर है, महान बल्लेबाजों का नंबर है। इसी नंबर पर रन भी बने, लेकिन दबाव है, शुरुआत आपकी अच्छी नहीं है। फुल टॉस गेंद, कड़क शॉट, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी आने की कोशिश, सीधी गेंद कॉम बॉक्स में आई है। ये कोई सवाल नहीं, जवाब है। और ये खूबसूरत स्ट्रोक जड़ते हुए नयन ने कहा कि इस क्रिकेट के हम नवाब हैं। ब्यूटीफुल शॉट। 47 रनों की जरूरत। स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। हवा में गेंद है, स्ट्रोक है, कवर पर खिलाड़ी तैनात है, गेंद के नीचे आ रहे हैं। ओहो, ये आसान कैच था, ये तो बिल्कुल लड्डू था। शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। कवर पर खिलाड़ी तैनात था, आसान कैच छोड़ा है, वैभव ने कैच छोड़ा है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंदबाज ने तो फंसाया था, अपना काम किया गया था। और उसके बाद में देखिए वैभव गेंद के नीचे आए और ये अगर छोटे बच्चे तो कहेंगे लॉलीपॉप था,
ये एक बार फिर आसान कैच आपने छोड़ा है भाई, कैच छोड़ा या मैच छोड़ा है। एक बार 14.84 का है। हार्दिक 1, नयन 4, स्कोर फिलहाल 6 रन 1 विकेट के नुकसान पर। अब हमें खेल दिया सीधे बल्ले से, खूबसूरत स्ट्रोक है, लाइन पर गिरी गेंद और क्या जबरदस्त स्ट्रोक है, तीर से समान छू लिया आसमान, गेंद बॉडी ने के बाद 6 रन। मैग्निफिसेंट बैटिंग। दाराची लावली कडी, अरामावशेला घरात लपला, दाराची लावली कडी, घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी, घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी। वंडरफुल बैटिंग। 18 गेंदे और 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। और हार्दिक 1 पर खेल रहे, नयन 10 पर बल्लेबाजी कर रहे। अवधूत के पहले ओवर में 12 रन आए, 1 विकेट आपको जरूर मिला, लेकिन वैभव ने कैच छोड़ा था। एक्शन रिप्ले देखें, बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला। सीधे बल्ले से बल्ले के बीचों बीच खेल दिया, टाइमिंग बहुत ही बढ़िया, गेंद बिल्कुल तारा बंडल में चली गई और कमाल का स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच ऑन द लाइन गेंद। टाइमर रुका हुआ है क्योंकि मैदान के अंदर पानी चला गया। 18 गेंदे 41 रनों की जरूरत है। पार्टी नेटवर्क ये इसलिए बहुत अच्छे जाए। एक बार फिर देखिए स्कोरबोर्ड की तरफ, बाकी इधर उधर देखने की जरूरत नहीं, सीधा स्क्रीन देखिए, आपको सब कुछ यहाँ मिलेगा। पार्टी नेटवर्क में मैं ऐसा नहीं कहूँगा कि ये एक बार फिर जैसे कि हमारे स्कोरर की जरूरत नहीं है, स्कोरर भी बहुत इंपॉर्टेंट है। शेखर किनी, इन्होंने भी बहुत अच्छा काम किया। हर किसी का रोल है, हर किसी का किरदार है और हर किरदार को निभाने की कोशिश हो रही है। शिकार एक बार फिर देखिए, शेखर किनी ने भी बहुत अच्छा काम किया है। अब क्या गेंदबाज शिकार करेंगे, मैदान के अंदर चला गया था पानी, क्या बदलने वाली ये कहानी। कहानी बहुत इंटरेस्टिंग है, रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। 18 गेंदे 41 रनों की जरूरत, 12 रन 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद वीरेंद्र ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद पॉइंट क्षेत्र में आई है तो अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए, बल्ले के बीचों बीच गेंद नहीं आई है और बढ़िया फील्डिंग पॉइंट पर 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता बाजा पहुंचा है। 13 रन 1 विकेट के नुकसान पर। 17 गेंदे 40 रनों की जरूरत है, तो एक एक गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। वीरेंद्र बाबरे अपने बॉलिंग मार्ग पर, बहुत सारे यंग खिलाड़ी सात पट्टी में खेल रहे हैं, बहुत सारे अनुभव खिलाड़ी इनके पास है, लेकिन फिलहाल कुछ खिलाड़ी इस टीम का हिस्सा नहीं बने हैं। करण रावरे जैसे खिलाड़ी, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं, हमारे कॉम्बॉक्स के सामने से गुजरते हुए। 17 गेंदे 40 रनों की जरूरत है, 14.12 के औसत से आपको रन बनाने हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर वीरेंद्र गेंदबाजी कर रहे हैं, सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज नयन 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ओह क्या बात है, क्या बात है, एक बार फिर बल्ला घूमा, मैदान झूमा, तालियों की आवाज। मैग्निफिसेंट स्ट्रोक, 6 रन। हाकेला धाव गावाची देवी, रावले गावाची देवी, रावले गावाची माय, माझी जगमाता आई, रावले गावाची माय। प्राण और हरेश की जोड़ी को मैं देख रहा हूँ मंच पर बैठे हुए बहुत एंजॉय कर रहे हैं। ये राम लक्ष्मण की जोड़ी है जगमाता रावले टीम की। 16 गेंदे 34 रनों की जरूरत है, लेकिन मैच बहुत अच्छा चल रहा है। कमाल का ये मुकाबला, स्कोर 19 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर, पहला मुकाबला पैसा वसूल रहा है और वीरेंद्र अपने बॉलिंग पर तैयार, राउंड विकेट। इस बार भी बहुत अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, गैप पे खेलते हुए डीप मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी तैनात, 3 खिलाड़ी इस पर बॉडी लाइन पर है। अमृत जिनके ऊपर निगाह रहेगी, कल प्रदर्शन बहुत बढ़िया रहा था। रिकॉर्ड 13.20 का है, तो इसका मतलब है स्कोरबोर्ड को आपको हर बार बिजी रखना है। अवसर के बिना काबिलियत कुछ भी नहीं है। जब आपको मौका मिल रहा है, बहुत बड़ा मंच मिल रहा है, तो मंच का फायदा उठाइए। 15 गेंदे 33, नयन 17 पर खेल रहे, अच्छी पारी अभी तक रही है। जब जब इनके शरीर के अंदर गेंदबाजी हुई है, तब तब वो और खुलकर आए हैं और खुलकर खेले, निखर कर बल्लेबाजी की है। बहुत बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर वीरेंद्र अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज हार्दिक। इज प्लेइंग ऑन 2, स्कोर 20 पर लॉस ऑफ 1 विकेट। अगली गेंद ऑफ टाइम के बाहर, अच्छी गेंद थी, वाइड यॉर्कर, गेंद बल्ले के ऊपर तो नहीं आई, विकेट कीपर के पैर को लगी और उसके बाद में स्क्वायर की तरफ चली गई थी, तो 1 रन लेने का मौका। जितना ज्यादा मौका नयन को मिलेगा, उसका फायदा श्री जगमाता रावले टीम को जरूर होगा, क्योंकि बस सेट बल्लेबाज है, 5 गेंदों में 17 रन बनाए हैं, तो यहाँ से 7 पार्टी टीम को चाहिए विकेट। 14 गेंदे 32 रनों की जरूरत। आपके स्क्रीन पर सारे एक बार फिर ग्राफिक आ रहे हैं, अपडेट आ रहे हैं पार्टी नेटवर्क के माध्यम से। 14 गेंदे 32 रनों की जरूरत है। हवा में खेलते हुए बॉडी रन पर खिलाड़ी, अवधूत गेंद के नीचे और ये कैच आउट,
गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग, बहुत बड़ा विकेट। नयन बैक टू द बैट, गॉन। इंपॉर्टेंट विकेट है ये। अब इनको भी देखिए, जयवंत जी आज जुड़ चुके हैं, इनका भी जलवा होगा मैदान के अंदर। नए बल्लेबाज साहिल। स्कोर अगर देखें तो 21 2 विकेट के नुकसान पर। 13 गेंदों का खेल, 32 रनों की जरूरत है। प्रभु गेंदबाज के तौर पर मेरे अभिरेंद्र तैयार है गेंदबाजी करने के लिए। इस कहानी में थोड़ा ट्विस्ट आया है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया। बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में वीरेंद्र द्वारा। 9 रन दरोदे, एक विकेट भी इनको मिला। सफल ओवर का खेल समाप्त। तेज रफ्तार की गेंदबाजी। 12 गेंदे, 32 रनों की जरूरत है। आप देख रहे हैं शून्य चषक 2024 का क्रिकेट का महान संग्राम। किसकी होगी जीत, किसकी होगी हार, और परिणाम के लिए करना पड़ेगा थोड़ा सा इंतजार। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। 12 गेंदे, 32। का खेल 32 रनों की जरूरत है। वैभव अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज हार्दिक। ओपनर के बाहर हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, गली में लिया कैच। प्रियेश ने कैच लपका। बल्लेबाज हार्दिक पेवेलियन, और वैभव का अभिनंदन हो रहा है। और एक बहुत बड़ा विकेट, गॉन। अपनी तो जैसे तैसे, थोड़ी ऐसे या वैसे। अपनी तो जैसे तैसे, थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी। बढ़िया, बहुत ही बढ़िया, क्योंकि विकेट प्राप्त हुआ। इन्होंने कैच छोड़ा था, बॉल की जरूरत मैदान के अंदर। 11 गेंदे, 32 रनों की जरूरत है। थोड़ा सा मैच श्री जाकमाता रावले के लिए फंसता हुआ। मोमेंटम दोबारा गेंदबाज की तरफ आ रहा है। और क्या मुकाबला। 4 मिनट और 32 सेकंड का समय अभी भी बचा हुआ है। 3 ओवर अगर देखें, तीसरे ओवर का खेल, पहली गेंद पर विकेट। और इस वक्त हार्दिक बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। उनका विकेट गिरने के बाद साई मैदान के अंदर छोटे मियाँ बड़े मियाँ आप देख रहे हैं। 11 गेंदे, 32 रनों की जरूरत है। 21-3 विकेट के नुकसान पर श्री जाकमाता रावले टीम रिक्वायर्ड रेट अब 17 के ऊपर चला गया है। प्रेशर बन रहा है बल्लेबाजों के ऊपर। वैभव अपने बॉलिंग मार पर तैयार, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया। बॉडी पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया, कैच आउट। वैभव ने बहुत ही बेहतरीन कैच, सिद्धार्थ ने लिया कैच। साई बैक टू द पेवेलियन। जाकमाता रावले टीम की उम्मीदों को ये बहुत बड़ा कैच है। ANJ सौरा आला महाराजा सोबत बहन बाजा, कोणी म्हणे आला यमराज, करू दुनिये हे वर फिराज, महा दुनिये हे वर फिराज। शुक्रिया सुभाष जी, बहुत ही मीठे और सुपरहिट गाने आप सुन रहे हैं। ये कोई एफएम चैनल नहीं है, लेकिन सुभाष जी का एक बहुत ही अच्छा चैनल, जिससे एक बार फिर बहुत सारे मीठे गाने सुन रहे हैं। स्कोर अगर देखिए तो 10 गेंदों में 32 रनों की जरूरत है। वैभव ने लगातार 2 झटके दिए हैं। बेहतरीन गेंदबाजी और हैट्रिक इस पक गेंदबाज वैभव ने। बैटर आशीष को अच्छी कोशिश करने की जरूरत है, दबाव बन रहा है। 21-4 विकेट के नुकसान पर श्री जाकमाता रावले टीम ऑफसेट पर फ्लैंक स्लिप, एक गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट का खिलाड़ी बॉन्डन पर, एक्स्ट्रा कवर और उसके साथ लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात।
उड़ाया आसमान की तरफ। क्या बात है, डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, कड़क शॉट, 6 रन। हैट्रिक बॉल था और इसके ऊपर किस तरह से टूट पड़े बल्लेबाज, बल्ले के बीचों बीच खेल दिया। टाइमिंग बहुत ही बेहतरीन, आवाज बहुत अच्छा है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, ब्यूटीफुल शॉट। 9 गेंदे 26। रुक गए हैं। एक बार डगआउट में तालियां बज रही। रिक्वायर्ड रेट अभी भी 17.33 का है। 27-4 विकेट के नुकसान पर 1 पैसा वसूल मैच समाप्त हुआ, लेकिन वो ट्रेलर था। और एक बार फिर देखे, अब पिक्चर अभी बाकी है। राइट आर्म ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है। गेंद विकेट कीपर की तरफ चलेगी। साजिद भाई व्हाइट बॉल का इशारा कर रहे और अंपायर दोबारा इशारा करेंगे क्योंकि चैलेंज किया गया है, तो बट्टी पे अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे। एक रोचक दिलचस्प मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। आपकी जीत आपके सोच पर निर्भर है। मान लो तो हार है, ठान लो तो जीत है। और इस वक्त अगर देखे तो कमाल का मैच चल रहा है। 7 पिटी, कोई ज्यादा आवाज नहीं है। दूसरी तरफ अगर देखे डगआउट में एक बार फिर ज्यादा आवाज नहीं है। अभी पता नहीं चल रहा है कौन जीतेगा, 7 पार्टी जीतेगा या जाकमाता राव ने। जीत की उम्मीद और हार के डर के बीच का जो समय होता है वो बिल्कुल कमाल का होता है, बिल्कुल कमाल का। और फेयर डिलीवरी, इट्स ए फेयर डिलीवरी, क्योंकि सफल हुए थे तो इसका फायदा गेंदबाज को। रिटर्न की बिल्कुल उसके अंदर से गेंद गई है, तो बिल्कुल बढ़िया गेंदबाजी वैभव द्वारा। और वाइड वर्कर अच्छा डालते हैं। 8 गेंदे 26। इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर, कमाल का मैच मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है। अब 8 गेंदे 26 रनों की जरूरत है। एक ही गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। 27 पर 4। इस ओवर की अगली गेंद राइट ओवर द विकेट। दोबारा उसी लाइन को पकड़ के गेंदबाजी करने की कोशिश। इस बार गेंदबाज को भी पता है कि काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद है, तो वाइड बॉल का इशारा। इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर चल रहा है। कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। कभी इधर कभी उधर, कभी खुशी कभी गम वाला मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। प्रमुख गेंदबाज के तौर पर वैभव तैयार, कम बॉक्सिंग से राइट अप ओवर द विकेट। इस बार बढ़िया गेंद थी, पीछे खिलाड़ी है, रन लेने की कोशिश। नॉन स्ट्राइकर इन पर साइड ने मना किया है। 7 पार्टी के खेमे में तालियां बज रही है, यहां तालियों की आवाज आ रही है, लेकिन दूसरी तरफ जाकमाता रावले की खेमे की तरफ देखे तो कोई आवाज नहीं आ रही। एक तरफ सन्नाटा है, एक तरफ खुशी है। बहुत ही जबरदस्त मुकाबला। आशीष इस वक्त 6 पर। साहिल ने अपना खाता नहीं खोला। वैभव की बात करें तो अच्छा ओवर, अभी तक 7 रन दिए हैं। दोबारा एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा लगा, गेंद ट्रेवल हो जाएगी बाउंड्री की तरफ और भाग्य का साथ मिलता। बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाते भी 4 रनों के लिए चौका। DJ Solo। फ्लड लाइट ऑन करना है। अभी देखिए सिस्टम पूरी तरह से तैयार है। न्यूज सिस्टम भी आप एक बार फिर इस्तेमाल कर सकते हैं। साजिद जी, 3 गेंदे 14 रनों की जरूरत है। बहुत ही कमाल का मुकाबला, ये दूसरा मुकाबला आज के दिन का। अब हमें गेंद पर खिलाड़ी गेंद के नीचे छोड़ दिया कैच। ओह, आसान कैच। पहले सेलिब्रेशन करने के लिए तैयार थे, इसीलिए कैच छूटा है। एक्साइटमेंट। 2 गेंदों का खेल, 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बहुत बढ़िया गेंदबाजी रही है इस ओवर में। ये गेंद ऑन सर पर, अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, रोक लिया। 7 पार्टी के खेमे में तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है और उसकी वजह है जीत को सुनिश्चित करने वाली। क्या जीत को सुनिश्चित करने वाली गेंद है, वो देखना बहुत जरूरी है। श्रीकांत भाई आपका स्वागत है, एक बहुत अच्छे कमेंटेटर, उसके साथ ऑफिशियल भी है।
और 2 रन मुकम्मल के, 1 गेंद और जीतने के लिए फिलहाल अभी चाहिए और 12 रन। सात पार्टी गति परिवर्तन किया गया था और अंडर 19 के गेंदबाज की बात करें तो श्रेष्ठ ने शानदार गेंदबाजी की है और कमाल का यह मुकाबला। फिक्र क्यों करता है, फिक्र से क्या होता है, खुद के ऊपर कर भरोसा, देख पर क्या होता है। जबरदस्त प्रदर्शन आणि आता आवाज बघा कसा येईल, बोला प्रभू रामचंद्र की। एकदा डीजे मास्टर या।